नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI विथ अश्वजित या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे. आजच्या या टेस्ट सिरीज मध्ये आपण एक टॉपिक घेऊन आलेलो आहे, त्याचं नाव आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार, जे सर्व व्यवसायातील ट्रेडसाठी कॉमन आहे. यावर आपल्याला सीबीटी एक्झाम मध्ये 100% एक किंवा दोन क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थ्याला येतो. तर आपण त्याविषयी काय करणार आहोत, एक टेस्ट सिरीज तयार केलेली आहे, ती पूर्णतः मराठी व इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये बघणार आहोत. चला तर आपण या टेस्टला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द इमिजिएट लाईफ सेव्हिंग प्रोसिजर. इमिजिएट लाईफ सेव्हिंग प्रोसिजर कोणती आहे? एखादा अपघात झाला तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर काय करायला पाहिजे? फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार करायला पाहिजे अगोदर त्या व्यक्तीचा. त्यानंतर काय होईल, आपण त्याला अँब्युलन्स थ्रू काय करू, दवाखान्यात पोहोचू शकतो. परंतु त्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे? लाईफ सेव्हिंग प्रोसिजर मध्ये काय येते? फर्स्ट एड. व्हॉट स्टँड फॉर ए इन एबीसी ऑफ फर्स्ट एड. फर्स्ट एड मधील एबीसी चा ए काय दर्शवतो? तर ए काय दर्शवतो? एअरवे. म्हणजे तुम्हाला एअरवे चेक करायचा आहे त्याच्या नोजवर, म्हणजे तो श्वास घेतोय की नाही हे तुम्हाला काय करायचंय? चेक करायचंय. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट स्टँड फॉर बी इन एबीसी ऑफ फर्स्ट एड. फर्स्ट एड मधील एबीसी मधील बी काय रिप्रेझेंट करतो? तर तो काय करतो? ब्रीथिंग. श्वास घेतोय की नाही तो काय करतो? आपण चेक करतोय. ब्रीथिंग. अगोदर जे एअरवे होतं म्हणजे श्वास, हवा कुठे अडकली का, आत त्याला श्वास घेता येतो काय आपल्याला चेक करायचंय. ब्रीथिंग मध्ये काय करायचंय? तुमचा ब्रीथ चेक करायचा आहे. बी स्टँड फॉर ब्रीथिंग. त्यानंतर व्हॉट स्टँड फॉर सी इन एबीसी ऑफ फर्स्ट एड. एबीसी मधील सी काय दर्शवतो? तर सी हा दर्शवतो सर्क्युलेशन. तुमच्या व्हेन्स चेक करून ते काय करते? सर्क्युलेशन चेक करतं. त्यानंतर व्हॉट स्टँड फॉर एबीसी इन फर्स्ट एड. कॉमन क्वेश्चन दिलेला आहे. एबीसी काय स्टँड करतो? तर तुम्हाला माहिती आहे, एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. ए फॉर एअरवे, बी फॉर ब्रीथिंग आणि सी फॉर सर्क्युलेशन. या 3 वर्ड पासून हा एबीसी तयार झालेला आहे फॉर फर्स्ट एड. आता 6वा क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द पिरियड ऑफ गोल्डन अवर इन ट्रीटिंग द सिरियस कंडिशन पर्सन. म्हणजे गोल्डन अवर सरकारने जाहीर केलेला आहे, तर तो कोणता आहे? अपघात झाल्यानंतर पहिले 30 मिनिटं हा एक गोल्डन अवर आहे. तर मग त्याचं उत्तर काय आहे? फर्स्ट 30 मिनिट. फर्स्ट 30 मिनिट आफ्टर ऍक्सिडेंट. व्हॉट इज द इमर्जन्सी नंबर ऑफ अँब्युलन्स सर्व्हिस. तर अँब्युलन्स सर्व्हिसचा इमर्जन्सी नंबर काय आहे? 108. त्यानंतर व्हॉट स्टँड फॉर सीपीआर इन फर्स्ट एड. फर्स्ट एड मध्ये सीपीआर ही कोणती पद्धत आहे? बऱ्याच जणांना यावर कन्फ्युजन होतं. तर सीपीआर चा लॉंग फॉर्म विचारलाय, तर काय ती? कार्डिओ पल्मोनरी रेस्पिरेशन. एक लक्षात ठेवायचं आहे, सीपीआर चा लॉंग फॉर्म काय आहे? ही एक फर्स्ट एड मध्ये आपण वापरतो शेवटच्या स्टेपला. परंतु याचा वापर सर्वजण करू शकत नाही. ट्रेनिस याला काय करू शकतात? यूज करू शकतात. त्यानंतर आहे, व्हॉट इज द फर्स्ट एड ट्रीटमेंट फॉर द फर्स्ट अँड सेकंड डिग्री बर्न. एखाद्या वेळेस जर एखादा व्यक्ती जळला तर पहिल्या व सेकंड डिग्री बर्न मध्ये म्हणजे कमी प्रमाणात जळलेल्या व्यक्तीला आपण कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे? तर आपण त्याला काय करायला पाहिजे? फ्लश विथ कूल वॉटर. फ्लश विथ कूल वॉटरनं त्याला काय करायचंय? धुवून घ्यायचंय. त्यानंतर हाऊ डू यू स्टेट व्हेन अ पर्सन लाय टोटली सेन्सलेस. म्हणजे एखादा व्यक्ती पूर्णतः सेन्सलेस आहे तेव्हा ते आपण केव्हा म्हणू? तर एखादा व्यक्ती अनकॉन्शियस आहे म्हणजे कोमा मध्ये गेलेला आहे तर त्याला आपण काय म्हणू? सेन्सलेस. व्हॉट इज द फर्स्ट एड ट्रीटमेंट फॉर द थर्ड डिग्री ऑफ बर्न. जास्त प्रमाणात जळालेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे? तर त्याला आपण कव्हर विथ अ डॅम क्लॉथ. डॅम म्हणजे ओल्या कपड्याने आपण त्याला झाकलं पाहिजे. त्यानंतर व्हॉट प्रोसिजर इज फॉलो टू स्टॉप ब्लिडिंग ऑफ पर्सन इंज्युअर्ड. एखादा व्यक्ती इंज्युअर झाल्यानंतर त्याचं ब्लिडिंग थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण अप्लाय प्रेशर ओव्हर द वुंड. तर जखमेवरती काय केलं? तर प्रेशर अप्लाय केलं पाहिजे ज्या ठिकाणी ब्लिडिंग होते त्या ठिकाणी. 13वा क्वेश्चन आहे, हाऊ वुड यू रेस्क्यू द इलेक्ट्रिक शॉक विक्टीम इफ यू आर नॉट एबल टू स्विच ऑफ द पॉवर सप्लाय इमिजिएटली. एखाद्या व्यक्तीला जर इलेक्ट्रिक शॉक लागलेला आहे परंतु तुम्हाला काय करता येत नाही? इलेक्ट्रिक स्विच ऑफ करता येत नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? आपल्याला माहिती आहे अगोदर आपण इलेक्ट्रिक स्विच बंद करायला पाहिजे, पण तुम्हाला इमिजिएट करता येत नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? इन्सुलेट युअर सेल्फ अँड पुल अवे द पर्सन फ्रॉम इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट. प्रथम स्वतःला इन्सुलेट करायचं आणि मग त्या व्यक्तीला इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट पासून दूर न्यायचे. 14वा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इमिजिएट ऍक्शन टू बी टेकन व्हेन अ पर्सन गेट इलेक्ट्रिक शॉक. एखाद्या व्यक्तीला जर इलेक्ट्रिक शॉक लागला तर काय इमिजिएट ऍक्शन करायला पाहिजे? स्विच ऑफ द पॉवर सप्लाय. काय करायचंय? स्विच ऑफ द पॉवर सप्लाय. What immediate action to be taken if the victim is unconscious due to electric shock. इलेक्ट्रिक शॉकने अनकॉन्शियस झालेल्या व्यक्तीला तुम्ही काय करायला पाहिजे?
काय करायला पाहिजे, तर अनकॉन्शियस व्यक्तीचे तुम्ही काय करायला पाहिजे, लूज द क्लॉथिंग ऍट नेक, चेस्ट अँड वेस्ट, हे तुम्ही करायला पाहिजे. व्हॉट ट्रीटमेंट इज गिवन टू द विक्टीम इन केस बर्न ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक, काय, व्हॉट ट्रीटमेंट इज गिवन टू द विक्टीम इन केस ऑफ बर्न ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक, इलेक्ट्रिक शॉकने पीडित व्यक्तीला तुम्ही कशी ट्रीट दिली पाहिजे, तर तुम्ही त्याला काय करायचंय, क्लीन द वुंड युजिंग क्लिअर वॉटर, हे त्याचं काय आहे उत्तर आहे. व्हॉट ट्रीटमेंट इज गिवन टू द विक्टीम ऑफ सेव्हरल ब्लिडिंग ड्यू टू ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंटने एखाद्या व्यक्तीचं भरपूर सारं ब्लड जात आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे, अप्लाय प्रेशर टू स्टॉप द ब्लिडिंग, तुम्ही ते ब्लड थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, प्रेशर अप्लाय केलं पाहिजे. 18वा क्वेश्चन काय, हु शुड नो द एरिया ऑफ स्विच कंट्रोल टू स्विच ऑफ द इमर्जन्सी ऍट वर्कशॉप, आपल्या वर्कशॉप मधील स्विच ऑफ हे बटन कुठे आहे हे कोणाला माहित पाहिजे, तर हे प्रत्येक व्यक्ती तिथे काम करणार, एव्हरी पर्सन वर्किंग इन द वर्कशॉप, म्हणजे प्रत्येकाला हे माहिती पाहिजे की स्विच ऑफ हे बटन या ठिकाणी इमर्जन्सी स्विच इथं आहे, हे आपल्याला सर्वांना माहित पाहिजे, किंवा एखाद्या व्यक्तीला नाही तर सर्व व्यक्तींना काम करणार. व्हॉट इज द नॉब पोझिशन ऑफ आयर्न क्लॅड स्विच अँड एमसीबी ड्युरिंग स्विच ऑफ कंडिशन, आपण बघितलं एमसीबी आणि आयर्न क्लॅड स्विच ज्या ठिकाणी ऑफ असतो त्या ठिकाणी त्याची पोझिशन काय असते, ऑफ केल्यानंतर आणि ऑन केल्यानंतर ज्याची अपवर्ड आणि डाऊनवर्ड पोझिशन असते, तर ऑफ पोझिशन मध्ये एमसीबी कसा असतो, तर तो कसा असतो, डाऊनवर्ड असतो, खाली असतो, ऑन करायच्या वेळेस आपण त्याला वरती करतो. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ सेफ वर्किंग हॅबिट, सेफ काम केल्याचे फायदे काय आहेत, तर त्याचा फायदा काय, सेव्ह मेन, आपण माणूसही वाचवतो, मनी वाचवतो आणि मटेरियल सुद्धा काय करतो, वाचवतो, तर त्याचं उत्तर आहे सेव्ह मेन अँड मनी मटेरियल. त्यानंतर हु शुड अटेंड द इलेक्ट्रिक वर्क, इलेक्ट्रिक काम कोणी करायला पाहिजे, तर ओनली क्वालिफाईड पर्सन, हे ओनली क्वालिफाईड ज्यांना काम जमते त्यांनीच इलेक्ट्रिक वर्क करायला पाहिजे, ज्याला जमत नाही त्यांनी करायचं नाही. त्यानंतर आपण काय करणार आहोत, सबमिट या बटनवरती क्लिक करणार आहोत, व्ह्यू स्कोरवर क्लिक करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 42 आउट ऑफ 42 म्हणजे 42 पैकी 42 क्वेश्चन बरोबर उत्तर आलेले आहेत, आन्सर आलेले आहेत. पूर्णतः क्वेश्चन जर एखादं उत्तर चुकलं असेल तर या ठिकाणी काय केलेलं जातं, त्याचं आन्सर दिलं जातं. आता आपण हीच टेस्ट काय करणार आहोत, परत एकदा मराठीमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर मराठीमध्ये जाण्यासाठी आपण काय करणार आहोत, फक्त ट्रान्सलेट या बटनवरती क्लिक करणार आहोत, मराठी टू इंग्लिश. तात्काळ जीवन वाचवण्याची प्रक्रिया काय आहे, तर कोणती आहे, प्रथम उपचार. प्रथम उपचाराच्या एबीसी मध्ये ए चा अर्थ काय आहे, ए चा अर्थ काय आहे, एअरवे. प्रथम उपचाराच्या एबीसी मध्ये बी चा अर्थ काय आहे, तर बी चा अर्थ काय आहे, ब्रीथिंग, इथे ब्रीथिंग श्वास घेणे. त्यानंतर प्रथम उपचाराच्या एबीसी मध्ये सी चा अर्थ काय आहे, तर अभिसरण म्हणजे सर्क्युलेशन, काय सर्क्युलेशन. हे काही वर्ड जे असे आहेत ते इंग्लिश मध्येच आपल्याला काय करावं लागतात, लक्षात ठेवावे लागतात. त्याकरता अगोदर आपण इंग्लिश मध्ये टेस्ट सॉल्व्ह करतो आणि नंतर मराठी. प्रथम उपचारामध्ये एबीसी चा अर्थ काय आहे, तर वायुमार्ग, श्वसन व अभिसरण, म्हणजे एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. गंभीर आजार असलेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी सुवर्णकाळाचा कालावधी किती असतो, तर पहिले 30 मिनिटे हा एक गोल्डन आवर्स म्हणून आपण काय केलेलं आहे, सरकारने जाहीर केलेलं आहे. रुग्णवाहिका सेविका आपत्कालीन क्रमांक कोणता, तर 108. प्रथम उपचारात सीपीआर म्हणजे काय, प्रथम उपचारामध्ये सीपीआर ला काय म्हणतो आपण, कार्डिओ फुफ्फुसे पुनरुत्थान, तर कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युरेशन असे इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या अंशाच्या मुंग्यासाठी प्रथम उपचार काय, म्हणजे बर्न झाले, प्रथम सेकंड बर्निंग साठी आपण काय यूज करायला पाहिजे, तर थंड पाण्याने काय करायला, त्याला धुवायला पाहिजे, थंड पाण्याने स्प्लश केलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे निरर्थक खोटे बोलते तेव्हा तुम्ही कसे म्हणता, खोटे म्हणजे ती खोटे नाही म्हणता येणार त्याला, आपण त्याला म्हणू एखादी व्यक्ती ऍक्शन मध्ये अनकॉन्शियस झाली तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो कोमा, त्याला काय म्हणतो, कोमा. थर्ड डिग्री बर्न साठी प्रथम उपचार काय आहे, तर थर्ड डिग्री बर्न साठी आपण ओल्या कपड्याने काय झाकून ठेवा. त्यानंतर जखमी व्यक्तीचा रक्तस्राव थांबण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली जाते, तर जखमेवर दाब द्या, त्याला चुना वगैरे लावायचा नाही, तर काय करायचं, दाब द्यायचा. जर तुम्ही वीज पुरवठा ताबडतोब बंद करू शकत नसाल तर विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला तुम्ही कसे वाचवाल, स्वतः इन्सुलेट करा, त्या व्यक्तीला विद्युत संपर्कापासून दूर ठेवा, खेचा. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागल्यास त्वरित कोणती कारवाई करावी, तर वीज पुरवठा बंद करा, सर्वात प्रथम काय करायचं, वीज पुरवठा बंद करायचा.
त्यानंतर 15 काय आहे, विजेच्या धक्क्यामुळे पीडित व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्वरित कोणती कारवाई करावी? तर मान, छाती व कमरेवरील कपडे सैल करायचे. काय करायचे? सैल करायचे. विजेच्या धक्क्यामुळे भाजल्यास पीडितेला कोणता उपचार दिले पाहिजेत? जर एखादी व्यक्ती विजेच्या धक्क्याने भाजली असेल तर त्याने काय करायचं? स्वच्छ पाण्याने जखम स्वच्छ करा. अगोदर काय करायचं? स्वच्छ पाण्याने जखम स्वच्छ करा. अपघातामुळे गंभीर रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला कोणते उपचार दिले जातात? अपघातामुळे गंभीर रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला तर रक्तस्राव थांबवण्यासाठी दाब द्यावा लागतो. काय करावा लागतो? दाब द्यावा लागतो. 18वा क्वेश्चन आहे, कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थिती स्विच ऑफ करण्यासाठी स्विच कंट्रोलचे क्षेत्र कोणाला माहित असले पाहिजे? तर हे प्रत्येक व्यक्तीला, तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे स्विच ऑफ बटन माहित असले, इमर्जन्सी स्विच माहित पाहिजे. कार्यशाळेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इमर्जन्सी स्विच माहिती पाहिजे. बंद करताना लोखंडी क्लेड स्विच आणि एमसीबीच्या नॉबची स्थिती काय असते? बंद असताना तर ती डाऊनवर्ड मध्ये असते, खालच्या बाजूला असते, आणि ऑन मध्ये असली तर ती वरच्या बाजूला असते. सुरक्षित कामाच्या सवयींचे काय फायदे आहेत? तर माणसे, पैसा आणि साहित्य वाचवा. म्हणजे हे गोष्टी काय होतात त्यांना, सर्व गोष्टींची बचत होते. विद्युत कामाला कोणी उपस्थित राहावे? तर फक्त पात्र व्यक्ती, कुशल व्यक्तींनीच काय करायचंय? हे विद्युत काम करायचं, इतर व्यक्तींनी करायचं नाही. थँक्यू.